खबर वही जो सच को दिखाएं। सेलू येथील लोहिया कृषी सेवा केंद्राविरोधात मिश्रित खताच्या प्रत्येक बॅगेमागे 200 रुपये अतिरिक्त रक्कम मागितल्याची तक्रार वडगाव येथील शेतकरी कवडू भटेरो यांनी केली आहे। त्यांनी ही तक्रार थेट आमच्या कॅमेऱ्यासमोर मांडली आहे। आता पाहूया शेतकरी नेमकं काय म्हणत आहेत। पहा शेतकरी कवडू भटेरो काय म्हणतात। जे जुनं जे खात होतं का नाही, जुन्या रेटनं द्यायला पाहिजे, त्याच्यावर तो 200 रुपये मागून राहिला नाही तर मग लिंकिंगमध्ये औषध घे, म्हणजे बेबनशाहीपणा आहे त्या। कोण करून राहिलं होतं? तो आधीच लोहिया कृषी केंद्राला बिल किती रुपयाचं देऊन राहिला? बिल जो प्रिंट आहे ते 200 रुपये अलग द्या। म्हणजे कास्तकाराचं मरण आहे? कास्तकाराचं मरण नाही का तुम्हाला मग यापासून काय तकलीफ होऊन राहिली? तुम्हाला काय त्रास होऊन राहिला? त्रास म्हणजे आपण कशी त्याला 200 रुपये, तो 200 रुपये ज्यादा मागून राहिला, नाही तर मग औषध घ्या। त्याच्या मनानं म्हणलं काय 500चं औषध आहे किंवा 700 रुपये आहे, तर तेच आपल्याला औषधाचे पैसे द्यायच लागेल ना, ते नाही मग लिंकिंगच झालं का नाही। तुमचं नाव काय म्हणलं? कवडू भटेरो। मी दुसऱ्या दुकानात गेलो का नाही, त्यानं मला 1600 दिलं, 20 13 आणलं का तुम्ही? आम्ही आलो। इथं महाग होतं? महाग राहून या म्हणे महाबाईची नाही, देतो तर मग 200 रुपये अलग लागा, म्हणजे एक्स्ट्रा, नाही तर मग औषध घे। औषध घेतलं तर मग पैसा एकही नाही, औषध फर्टिलायझर हे दोन्ही घे। तुम्ही दुसऱ्या दुकानात कमी रेटमध्ये आणलं? म्हणजे त्याच्यापाशी कमी रेटमध्ये जुनं रेटच कमी होते का नाही, जुन्या रेटचा माल आला तर जुन्या रेटनंच विकन का नाही, नवीन रेटचा माल येईल तर नवीन रेट नाही विकन। पण जुना रेटचा माल असला तुम्ही त्याच्यावर जर आण करतो म्हणलं, आण घेतो म्हणलं, हे बरोबर नाही। हां, नवीन रेटचा असेल त्याच्यावर प्रिंटच राहते त्याच्यावर। औषध का? औषध जे औषध नाही का फवाऱ्याचं ते घ्या म्हणते तो, नाही लिंकिंगमध्ये खाताबरोबर। औषध नाही घेतलं तर? औषध नाही घेतलं तर मग आण द्या काही एक्स्ट्रा पैसे खात तरीच नाही तर? खात तर तुला ते प्रिंट रेटनं देईन, पण वरचे पैसे द्यायला लागेल ना त्याला 200 रुपये। हो। आणि औषध घेतले तर? औषध घेतले तर ते औषधीमध्ये तेवढे पैसे कमवणार नाही का तो? औषध घेतलेले पैसे नाही मग नाही, मग लिंकिंग झालं ना ते, मग त्याचा डबल शेड झाला का नाही। फर्टिलायझरचा शेड झाला तर पेस्टिसाईडचाही झाला, डबल शेड नाही होईल का? बरं, माल भरून आहे का त्याच्याजवळ? माल बापा त्याचे एवढा माल कोणाच गोडाऊन आहे का? म्हणजे साठवणूक करून ठेवली आहे? ते पहिल्यापासूनच करते ते लोक। ज्या शेतकऱ्यांची अशाच प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून संबंधित कृषी दुकानाची चौकशी करण्याची मागणी करावी। एकीकडे मिश्रित खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे, त्यातच काही कृषी दुकान चालक खताच्या बॅगा गोडाऊनमध्ये साठवून ठेवून जास्तीची रक्कम घेऊन काळा बाजार करीत असल्याचे आरोप शेतकरी करत आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। गणेश खोडके, मुख्य संपादक, जनता न्यूज, सेलू। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।